नमस्कार मित्रांनो, मी गौरी शिरसाट आपणा सर्वांचं माझं यूट्यूब चॅनल मराठी कविता यावरती सर्वप्रथम स्वागत करते. मित्रांनो, आजचा माझा कवितेचा विषय आहे टिपणी तिच्या देहावरती. चला तर मग बघूया आजची ही माझी कविता. टिपणी तिच्या देहावर. फुलांच्या बागेमधले मी राजा ती राणी, फुलांच्या बागेमधले मी राजा ती राणी, काही दिवसातच बदलत जाते आमची प्रेम कहाणी. कधी वाटणारा तो तरुण लुसलुशीत देह, कधी वाटणारा तो तरुण लुसलुशीत देह, आज वाटू लागतो ढेबरा ढाबरा. कधी वाटत होते ते मृगनयनी डोळे, आज जसे खराब भवरा. कधी आवडत होते ते सुंदर आणि घनदाट केस, कधी आवडत होते ते सुंदर आणि घनदाट केस, पण आज वाटू लागले तीच म्हशीच्या शेपटीची लेस. कसं बदलत जातं ना सगळं. राणीसारखं नटून तटून राणी ती दिसायची, राणीसारखं नटून ठटून राणी ती दिसायची, बागेमधल्या फुलपाखरासारखं आनंदानं बिलगायची. बिलगता बिलगता कधी वाटले त्या राजाच्या स्वप्नांना द्यावी बहार, बिलगता बिलगता कधी वाटले त्या राजाच्या स्वप्नांना द्यावी बहार. हळूहळू उचलला मग त्या राजाचा बाप होण्यासाठीचा भार. प्रेमाखातर त्याच्या प्रेमाखातर काम दाम सौंदर्य तिनं सगळं काही सोडले. प्रेमाखातर काम दाम सौंदर्य तिनं सगळं काही सोडले, जीवन मरणाच्या दारात जाऊन न जाणे कित्येक नाते जोडले. पारिवारिक सामाजिक अनेक नाती प्रगतीसाठीच कर्तव्य घेते ती खांद्यावरती. नीट आहे का? पारिवारिक सामाजिक अनेक नाती प्रगतीसाठीच कर्तव्य घेते ती खांद्यावर, तरी समाजा का करतोस टिपणी तू तिच्या देहावर. कसं आहे की आई होण्याच्या अगोदर सर्वच म्हणतं की आई झाली पाहिजे. आई तर पाहिजे असते, पण त्यानंतर झालेले शारीरिक चेंजेस कुणाला नको आहेत आणि त्याच्यावरती टीकाही खूप जण करतात. सो कुठेतरी बघितलं आणि लिहा वाटलं त्यावरतूनच आधारित. तर असो, काही गोष्टी समजून घ्याव्यात. आजची कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.